क्रमांक 10 4891 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, आपल्या राज्यामध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे 3 योजना आपण राबवतो. एक म्हणजे वैयक्तिक लाभाची आपली डीबीटीची थेट आपण ती योजना राबवतो. दुसरी योजना म्हणजे आपण त्यांना इन काइंड आपण ज्या काही आपण सुरक्षा संच असेल, अत्यावश्यक संच असेल, गृहोपयोगी वस्तू असेल, संच वाटप असेल किंवा तपासणी ते उपचार वगैरे वगैरे ती आपली इन काइंड दुसरी योजना आहे. आणि तिसरी आपली मध्यान्ह भोजनाची योजना आहे. ती मध्यान्ह भोजनाची योजना आपण राज्यामध्ये बंद केलेली आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की हायकोर्टामध्ये या संदर्भामध्ये जे पिटिशन दाखल झालेली आहे अजूनपर्यंत त्याची सुनावणी हायकोर्टामध्ये झाली नाही आहे, बरोबर आहे. परंतु या सगळ्या रजिस्टर्ड कामगार संस्था आहेत आपल्या राज्यातल्या, यांनी त्याच्यावर गेल्या अनेक वर्षापासून आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीच्या कामगारांच्या संदर्भामध्ये ज्या योजना सुरू आहेत, ज्या 2 योजना सुरू आहेत, त्याच्यामध्ये ज्या कामगारांना याचा बेनिफिट मिळालेला आहे त्यापैकी बहुतांश लोक हे बोगस आहेत, ते रजिस्टर्ड कामगार नाही, अशा पद्धतीचा आक्षेप त्या पिटिशनमध्ये आहे. म्हणून या संदर्भामध्ये आपण त्या याद्याप्रमाणे जे काही आतापर्यंत आपण वैयक्तिक लाभ त्यांना दिले असतील किंवा जे काही त्यांना किट दिली असेल आपण सुरक्षा किट, याची संपूर्ण चौकशी आपण करणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, संबंधित प्रश्न जो आहे यामध्ये सन्माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या योजना आहेत यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक सहाय्य आणि आरोग्यविषयक सहाय्य असं इन काइंड आपण ज्या वैयक्तिक लाभाच्या आहेत त्या आहेत. आणि इन काइंड म्हणजे स्वरूपातील ज्या योजना असतात त्यात अत्यावश्यक संच, गृहोपयोगी संच आणि हे आहे. आणि आपण जे सांगितलं त्यावर अजून सुनावणी झालेली नाही. पण नाही, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण तरी आपण जसं म्हणताय तसं निश्चित आपण त्या याद्या तपासू. आपण शशिकांत शिंदे. सभापती महोदय, या सभागृहामध्ये सातत्याने बांधकाम कामगारांचा विषय आलेला आहे. एका पक्षाच्या माध्यमातून सरळ सरळ निवडणुकीला असलेल्या सर्वांची नोंदणी केली गेली. प्रश्नोत्तराचा तास या प्रश्नाचं उत्तर होईपर्यंत वाढवण्यात येत आहे. निवडणुकीच्या संदर्भातून एका पक्षाच्या कार्यालयातून पक्षाचे कार्यकर्ते सरळ सरळ या असलेल्या नोंदणी करून लाभार्थी वाढवलेल्या आहे. मंत्री महोदयाने मागच्या वेळेला या संदर्भामध्ये चौकशीच्या संदर्भातून यादी तपासणीसाठी माणसं पण नियुक्त केलेली आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जर बोगस कोर्टाचा निर्णय, कोर्ट प्रलंबित, हा काय तुमचं बंधन नाही, बोगस नावं ज्या ठिकाणी आले असतील ती बोगस नावं ज्यांची आले त्यांच्याकडून वसुली करून कारवाई करणार का, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का, आणि जे अधिकारी याला त्या ठिकाणी जबाबदार असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? उत्तर. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शिंदे साहेबांनी जो विषय मांडला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी बोगस नोंदणी होताना आढळून आलेली आहे. काही ठिकाणी यामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे आणि हे दलाल लोक पैसे कमवण्याच्या दृष्टीने गरीब लोकांना फसवून त्यांचे खोटे कागदपत्र बनवून अशी नोंदणी करताना दिसतात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ता काही महिन्यापूर्वी आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेतला ज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये रँडमली आम्ही अधिकारी पाठवून तिथे तपासण्या केल्या आणि जिथे जिथे असं आढळते आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत, FIR दाखल केले आहे. एक्झॅक्ट फिगर आज माझ्याकडे नाही आहे, पण आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे. संजय खोडके. संजय खोडके. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये असलेल्या महामंडळामधला हा इमारत दुरुस्ती महामंडळ हे सर्वात फायद्याचं महामंडळ आहे. परंतु प्रश्न स्पेसिफिक हा आहे साहेब की तिथं ज्या योजना राबवून राहिले त्या पूर्ण योजनाचं पूर्ण ऑडिट करणे आणि त्याला पुन्हा सर्व नवीन करणे गरजेचं आहे. कारण की जेवढा पैसा या महामंडळात येऊन राहिला तो सर्व वेस्ट चालला, कामगारांना त्यातला मिळणार नाही. पूर्ण योजना नव्याने करण्याची गरज आहे. ती मंत्री महोदय करतील का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांची भावना त्यांनी जी मांडली, आताच आपल्या कामगार कायद्यांमध्ये बदल झालेला आहे. 4 नवीन कोड आलेले आहे आणि नवीन कोड मध्ये याच्यावर नवीन उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे याच्यात बदल करण्यात येईल. आपसात बोलू नका. भाई जगताप. सभापती महोदय, अतिशय गंभीर बाब आहे.
आपण ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात, आपलं स्वागत आहे, कारण त्या नाकारताच येणार नव्हत्या. ज्या पद्धतीने त्या केल्या गेलेल्या आहेत, उघडकीस आलेल्या आहेत. आपण हे सांगितलेलं आहे की ज्या बोगस लोकांना पैसे देण्यात आलेत, किट देण्यात आले, ते वसूल करणार तुम्ही. इथपर्यंत हे थांबणार नाही. आपल्याला लक्षात घ्या, शासनाचा एकही पैसा या मंडळाकडे नाही. आमच्या ज्या ट्रायपार्टीएट ज्या ह्या आहेत सगळ्या, त्याच्यातनं जवळजवळ 37,000 कोटी या एकमेव डिपार्टमेंट असेल की त्याच्याकडे ते पैसे आहेत. आणि ते पैसे लाटण्याचं जे काम कारस्थान करतात अधिकाऱ्यांसहित, कारण हे सहज घडलेलं नाही, म्हणून अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा याच्या जवळ धरून त्यांच्यावर कारवाई कधी करणार, किती कालावधीमध्ये करणार, याचं उत्तर आम्हाला पाहिजे. सभापती महोदय, मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांच्या भावना अतिशय योग्य आहेत. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा स्पेशल ड्राईव्ह सुरू आहे. याच्यामध्ये सगळ्या लिंक शोधण्यात येतात आहे, कारण शेवटी नोंदणी ही ऑनलाईन आहे. नोंदणी ऑनलाईन आहे. फेक डॉक्युमेंट तयार करून त्यावर टाकले जातात आहे आणि त्यामुळे याच्यात अधिकारी दोषी कितपत आहे हे सुद्धा तपासले जाते आहे. पण कोणालाही याच्यातून स्पेअर केल्या जाणार नाही. जो दोषी आढळेल, अधिकारी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करू. सचिन आहेत. मध्ये जर Last speak. तत्वत मान्य करताय, जसं सांगितलं की कोटीवधी रुपये सभापती महोदय हे सेसच्या माध्यमातून ही रक्कम जमा होते आणि सर्व जे ग्रामीण भागातली लोक जे बांधकामाला काम करायला येतात त्याला ही सेवा देणे तुम्ही मान्य केलं. याचे तथ्य नेमा एक SIT शशी, एक SIT नेमा ना. सर्वसामान्यांची मागणी आहे, एक SIT चौकशी करा. तुम्ही रॅन्डम चौकशी करून काही होणार नाही. एक SIT नेमा. दूध का दूध, पाणी का पाणी येऊ दे ना. हजारो कोटी रुपये याच्यामध्ये सभापती महोदय चालले. सभापती महोदय नेमा ना एक SIT. मंत्री महोदय, आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी FIR दाखल केलेले आहेत. हो, मी आपल्याला तेच सांगतोय. आपली जी भावना मला कळते आहे. आपण चिंता करू नका, याच्यातून कोणालाही स्पेअर केल्या जाणार नाही आणि संपूर्ण याचा चौकशी होता बरोबर याचा अहवाल सुद्धा आम्ही आपल्यासमोर ठेवू. प्रश्न उत्तराचा